पोझिशन असलेले यशवंत, या सर्वांना माझा नमस्कार. मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे विक्रमसिंह उज्ज्वलसिंह यादव. मी आता सध्या मालाड पोलीस स्टेशन मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करत आहे आणि मला आता क्लास 1ची पोस्ट मिळालेली आहे. ॲक्च्युअली मला त्या पोस्टबद्दल सुद्धा फारशी माहिती नाही आहे, पण सगळे सांगतात की चांगली पोस्ट आहे, त्याबद्दल आता तरुण येते बोलवलेलं आहे. अकाउंट फायनान्स काय पोस्ट आहे ही मला आत्तापर्यंत काही त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती, पण त्याच्याबद्दल आता माहिती मिळतं तसं असं वाटतं आहे की आपण काहीतरी चांगलं अचीव केलेलं आहे. तर प्रत्येक यशवंताच्या जे काही आपण मिळवतो त्याच्या पाठीमागे बऱ्याच जणांचा हात असतो. एखादा पिक्चर जेव्हा हिट होतो त्या पिक्चरच्या हिट होण्याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी असतात. माय नेम इज खान जेव्हा हिट झाला तेव्हा तो पिक्चर हिट होण्यासारखा होता की नव्हता माहीत नाही, पण त्याच्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरेंचा किंवा इतर गोष्टींचा जसा हात होता तसा तो आमच्या यशच्या पाठीमागे पण भरपूर जणांचा हात आहे. तसं आता तुकाराम जाधव सर आहे तिथं बसलेले, त्यांनी आम्हाला पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भात जे काही मार्गदर्शन केलं होतं त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत जेवढ्या मेन्स दिल्या, म्हणजे आता मी माझ्या मित्रांना म्हटले की माझे अटेम्प्ट किती झाले असतील हे जरा मोजून सांगणे मला पुढे जाऊन सांगायला बरं. तर मी तसं गेल्या बऱ्याच वर्षापासून अभ्यास करत आहे, पण या गेल्या 2 मेन्सबद्दल मला जे तुकाराम सरांनी मार्गदर्शन केलं पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भात स्पेशली, कारण आत्तापर्यंत मेन्समध्ये मला त्याच विषयामध्ये कमी मार्क मिळत होते, तर त्यांचं मार्गदर्शन आपल्यामुळे मागच्या मेन्सला पण मला 7 मार्कांनी माझी मेन्स फुटली होती. त्याच्यानंतर मी पोलीस ट्रेनिंगला गेलो होतो PSIच्या, त्याच्यानंतर इथं त्याच मार्गदर्शनावरती मी परत ही पण परीक्षा दिली, त्यात मला क्लास 1ची पोस्ट मिळाली. तर माझ्या याच्यात त्यांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे, कारण पॉल सायन्स या विषयानं मला दरवेळेला म्हणजे मागच्या 2-3 मेन्सला म्हणजे जुन्या सिलेबसच्या एकदा 91, एकदा 95 असेच मार्क दिले होते, पण आता किती मार्क असतील मला सांगता येणार नाही. पण माझ्या याच्यात अजून बऱ्याच जणांचा वाटा आहे. माझ्या आईवडिलांनी जे मला इकडं पुण्याला पाठवून, मी कोल्हापूरचं आहे, एका खेडेगावातून आलेलं आहे, तिकडं म्हणजे शेती हेच आमच्याकडचं सर्वात प्रमुख उत्पन्नाचं साधन आहे. तर शेती करून सुद्धा माझ्या आईवडिलांनी जेव्हा मला इकडं पाठवलं त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर माझं लग्न झालं आणि माझी मिसेस जी MA MPhil नेट सेट आहे ती फर्ग्युसन कॉलेजला लेक्चरर आहे, ती जॉब करत होती आणि माझे वडील पैसे पाठवत होते, त्याच्यावरती आमचा संसार चालायचा आणि मी अभ्यास करायचे. आणि असे जवळजवळ 2 ते 3 वर्ष मी माझ्या पत्नीच्या आणि वडिलांच्याकडून येणाऱ्या पैशातून अभ्यास केलेला आहे. त्यामुळे माझ्या याच्यामध्ये त्यांचा वाटा सर्वात महत्त्वाचा आहे. माझी पत्नी आता इथं हजर आहे, तिनं माझ्या यशासाठी खूप काही केलेलं आहे. म्हणजे माझं जे काही मी आज अचीव केलेलं आहे ते माझे आईवडील आणि माझ्या पत्नी यांचं सहकार्य नसतं तर मी पोस्टपर्यंत येऊच शकलो नसतो. ही झाली पार्श्वभूमी. एखादं पिक्चरचं जसं ट्रेलर असतं त्याप्रमाणे हे असं होतं. पण अभ्यास करताना ज्या काही त्रुटी आम्हाला आढळल्या, आज एक पोस्ट मिळाल्यामुळे आम्हाला इथं बोलायला चान्स मिळतो आहे, त्या चान्स म्हणजे आम्ही काही वक्ता नाही आहे त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं होत असेल तर प्लीज समजूया. आम्ही जेव्हा सर्वात प्रथम पुण्यात MPSC करण्यासाठी आलो असताना असंच कार्यक्रमाला येऊन बसायचो, जे यशवंत होते त्यांचे सत्कार बघत बसायचो. त्यावेळेस आम्ही पण असंच कुठे तर खुर्चीवर बसून वाट बघायचो, अरे पुढच्या वर्षी पुढच्या ॲडमधून आम्ही जेव्हा पोस्ट मिळेल तेव्हा आम्ही इथं स्टेजवर येऊन बोलू. पण त्याच्यासाठी आम्हाला बरेच वर्ष लागली, पण शेवटी फायनली आम्ही इथं आलो. आज आम्हाला बोलायला मिळते जे आपल्या क्लासच्या माध्यमातून सर तुम्ही म्हणजे आम्हाला जे बोलायला चान्स देतात तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे ही सुद्धा जे आगामी आपले यशवंत होणार आहे त्यांच्यासाठी हे खूप मोठं प्रेरणास्थान होऊ शकतं. अभ्यास करायचा, अभ्यासाबद्दल मी तुम्हाला फारसं मार्गदर्शन करणार नाही, कारण सरांच्या समोर मी मार्गदर्शन करणं म्हणजे थोडं विचित्र वाटेल, पण सर खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतील. पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सातत्य जर राखलं, म्हणजे MPSC असं आहे की तुम्ही जेव्हा पास होता तेव्हा तुम्ही अचानक कुठून तरी एकदम वर आल्यासारखं दिसता, पण हे अचानक पण नसतं. तुम्ही जे तुमचं 5-7 वर्ष जेव्हा घालवता MPSCच्या अभ्यासात त्याच्या परिश्रमाचंच ते फळ असतं. पण रिझल्ट लागल्यानंतर सगळ्यांना कळतं की बाबा याला पोस्ट मिळाली किंवा हा काहीतरी अधिकारी झाला, पण तोपर्यंत तुम्ही ते एखाद्या पिक्चरमध्ये नसता. पण तुमचं सातत्य राखणं महत्त्वाचं आहे आणि अभ्यासाला सरांच्यासारखं जर मार्गदर्शन लाभत असेल तर तुम्हाला पोस्ट नक्कीच मिळते. थँक्यू. खरं तर मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास साधारणतः 1998मध्ये केला, ज्यावेळी कुंभार सर त्या ठिकाणी जयकरला नुकतेच UPSC म्हणून त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं होतं. सांगायचा मुद्दा हाच आहे की मी 98ला सुरुवात केली, परंतु मला त्याच्या दुसऱ्या वर्षीच मला त्या ठिकाणी यश मिळालं होतं. गट विकास अधिकारी या पदावर माझी निवड त्या ठिकाणी झालेली होती. साधारणतः 2000च्या MPSCची परीक्षा मी उत्तीर्ण झालो होतो, परंतु काही कारणाने 2008मध्ये टेक्निकल रिझनसाठी मला ती पद सोडावं लागलं.
या दरम्यान मी कधी परीक्षा दिलेली नव्हती. म्हणजे असं वाटलंही नव्हतं की असं काही प्रसंग येईल माझ्यावर. त्या 8 वर्षाच्या पॅचनंतर मी परत नवीन सिलेबसनुसार पुन्हा ही परीक्षा दिली. म्हणजे हा जो माझा पॅच होता की माझं लग्न झालेलं आहे आणि एवढ्या ह्याच्यामध्ये MPSCचं टाईम टेबल कधी म्हणजे जी परीक्षा कधी होते कधी होत नाही, या सर्व परिस्थितीतून मी पुन्हा 2009ची MPSCची एक्झाम दिली. आणि त्याच्यामध्ये म्हणजे बरेचसे अडथळे मला होते की माझ्या मॅटरच्या संदर्भात, परंतु ते मी इथं बोलणार नाही. आणि तरीही त्या ठिकाणी मला 2000ची आत्ताची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये मला ॲसिस्टंट रजिस्ट्रार हे पद पुन्हा मिळालं. मला सांगायचं एवढंच आहे की या ठिकाणी की तुम्ही तुमच्या अभ्यासावर तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही जे कष्ट करणार आहे ते प्रामाणिकपणे करा. ज्या वर्षी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे त्या वर्षी तुम्ही प्रामाणिकपणे सर्व तुमचं जे काय असेल त्या ठिकाणी लावा आणि तुम्ही एक परीक्षेचा अभ्यास करा. यश निश्चित तुम्हाला मिळेल. परंतु जर असं कोणी म्हणत असेल की बाबा की ह्या वर्षी कमी मार्क्स येतात जास्त मार्क्स येतात, याकडे फारसं लक्ष देऊ नका. तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी यश मिळेल. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. मी अमित तुळशीदास धनवरे. आता इतक्या माझ्या सहकार्याने अगोदरच्या इतकं अनुभव कथन केल्यानंतर मी अनुभव कथन करणं तसं योग्य नाही, कारण स्पष्ट सांगायचं मला तेवढा अनुभव नाही. कारण पहिल्याच प्रयत्नात पद मिळाल्यामुळं माझी ती दिवाळी झाली असं सांगायला काय हरकत नाही. एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल बोलायचं झालं तर इथं बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले आहेत, पण त्यांना पण मला सांगावं असं वाटतं की मी शहरी भागातला ग्रामीण विद्यार्थी एवढं सांगेन. कारण एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल सांगायचं झालं तर माझं 12वी सायन्स झालं. 12वी सायन्सनंतर सायन्सचे मार्क बघूनच ठरवलं की आपण बस आपलं सायन्स पुरे झालं. आपल्याला सायन्समध्ये आपण खूप प्रगती करू शकत नाही हे आत्ताच होता. आणि आर्ट्स फील्डकडे आलो. सायकोलॉजी विषयी घेणं सगळ्यात महत्त्वाचं. माझ्या यशाचं श्रेय द्यायचं झालं तर माझे आईवडील दोघे तिथं बोलत बसले. अगोदर आले नव्हते, मी त्यांना बोलून घेतलं, कारण दुसऱ्यांचे पण आईवडील, कारण अनुभव नाही ना अजिबात, दुसऱ्यांचे पण आईवडील आलेले बघितले त्यावेळेस म्हटलं तर तुम्ही घ्या, म्हणजे थोडं मोकळेपणाने बोलते येईल. तर त्यांना श्रेय द्यावं लागेल. कारण MPSC आणि UPSC हे ज्या परीक्षा आहेत काही गंध नाही, शून्यपणे. उगाच स्वतःचं मोठेपण सांगण्यात काय अर्थ नाही. या शब्दांचा फुल फॉर्म देखील मला माहीत नव्हता. या सगळ्या गोष्टींचं स्पर्धा परीक्षेचं बीजारोपण ज्याला म्हणतो ते माझ्या वडिलांनी केलेलं आहे. त्या बीजाचं आजपर्यंत हे पोस्ट मिळवून देण्यामध्ये त्या बीजाला खतपाणी घालण्याचं काम देखील सर्वस्वी त्यांचं. ते बजाज ऑटोमध्ये एक वर्कर म्हणून कामगार होते सगळे. पण त्यांचा अभ्यास जर का आपण पाहिला तर मी असं म्हणेन की ते त्यांचं बॅड लक की ते किंवा आपल्या सर्वांचं बॅड लक की त्यांना शिक्षणाची संधी नाही मिळाली, नाहीतर ते आज नक्कीच डायरेक्टर झाले असते. आजही त्यांचा व्यासंग हा UPSCच्या पोरांबरोबर जर काही परीक्षेला बघितलं नक्की पास होतील. मी नापास होईल, ते पास होतील याची मला नक्की गॅरंटी. तर त्यांच्याबद्दल झालं. पण ही जी पोस्ट मिळाली या पोस्टबद्दल मलाही सर नक्की मगाशी माझ्या सहकारी म्हटलं की ते पोस्ट काय ही मलाही माहिती आहे. म्हणजे पोस्ट नक्की मला फुलफॉर्म देखील आठवत होतं. मी मगाशी वाचून हां पुढं जायचं हे नक्की आहे. माझा आता आपल्या अभ्यासाबद्दल बोलूयात. माझा विषय सोशलॉजी आणि सायकोलॉजीमधनं मी MA केलं. का तर चुकून मला माहीत नाही मी कसा काय पहिला आलो, पण मी ST कॉलेजचा टॉपर होतो सायकोलॉजी विषयामध्ये. त्यामुळं म्हटलं चला आपण सायकोलॉजी विषय घेऊ. सगळे विद्यार्थी एकमेकांना चर्चा करत असताना विचारतात विषय कोणता निवडावा. तर मी म्हटलं विषय कोणता निवडावा, आपल्याला हा मोठा गहन प्रश्न आहे विषय कोणता निवडावा. कारण एक विषय तर आपला पक्का आहे सायकोलॉजी, का तर त्यात आपण 4 पुस्तकं वाचलेली आहेत आणि नाही काय लिहिता आलं तरी इकडनं तिकडनं उडून ताणून काहीतरी लिहू, बरोबर. पण आता उरला प्रश्न दुसरा विषयाचा, तो कसा निवडायचा. त्यासाठी मात्र मी इथं आवर्जून नमूद केलं की माझा एक मित्र आहे समीर नेवसोनी, त्याचा समाजशास्त्र हा विषय आहे. त्या विषयामध्ये आज तो देखील UPSCचा प्रयत्न करतो, परंतु फक्त त्याच्या एका सांगण्यामुळे मी समाजशास्त्र हा विषय घेतला. का त्याचंही कारण मी तुम्हाला सांगेन. कारण आम्ही दोघे BAला ST कॉलेजला एकत्र होतो. मी त्याच्या नोट्स वापरून कायम अभ्यास करायचो. सोशलॉजीचा पेपर आमचा 3rd इयरचा पेपर पासआउट व्हायची वेळ, त्यावेळेस माझं पूर्ण लक्ष सायकोलॉजीवरती. का आता SYला चांगले मार्क होते, सरांनी सांगितलं होते 2-4 मार्क जास्त पडले तर पहिल्या दिवशी चुकून मागून, म्हणून म्हटलं जाऊ दे यावेळेस प्रयत्न करूयात, आलो तर नक्कीच कॉलेजमध्ये पहिलं म्हणून सायकोलॉजीचा प्रयत्न केला. त्यामुळे सोशलॉजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष. आता परीक्षा आली 15 दिवसावरती, सोशलॉजीचा म्हणता माहिती नाही, चॅप्टरचं नाव कुठली इथून सुरुवात. म्हणून मला तर काय करायचं तर त्याला जाऊन भेटलो. म्हणजे शेवटी आपल्याला आधार आहेच कोणतरी, तो अगोदर तसं आपण रिझर्व करतो पुण्याची माणसं थोडी शाणी असतील. म्हणून मग त्याच्याकडे जाऊन सगळी माहिती घेतली. त्यांनी त्याच्या नोट्स मला दिल्या, त्या नोट्स मी वाचल्या.
15 दिवसामध्ये मी अभ्यास केला. आम्ही दोघंही जण परीक्षेला बसलो. त्याचा नोट्स तो इतका उत्कृष्ट नोट्स काढतो की म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत त्या नोटबद्दल सांगायला. त्या नोट्स वाचल्यानंतर हार्डली 15 दिवसामध्ये आम्ही दोघांनी परीक्षा दिल्यानंतर त्याला 60 मार्क पडले आणि मला 91 मार्क. हा मोठा विरोधाभास आहे SP कॉलेजचा, हे पण मला मान्य करावं लागेल. पण ते एक बूस्ट होतं माझ्यासाठी की अरे आपण जर का 15 दिवसात मित्राचा नोट्स वापरून अभ्यास करू शकतो आणि विषयामध्ये चांगले मार्क्स मिळू शकतो, तर मग आपण स्वतः अभ्यास केला तर नक्की चांगले मार्क्स मिळतील. प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून प्रयत्न करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने हा सोशलॉजी विषय आला. सायकोलॉजीबद्दल बोलतात तर मला खूप ओव्हर कॉन्फिडन्स म्हटलं तरी हरकत नाही. माझे स्वतः सर म्हणायचे की आम्ही तू सायकोलॉजीबद्दल खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे. म्हणायचं सर ठीक आहे, पण तो ओव्हर कॉन्फिडन्स मला कॉन्फिडन्स आहे ही दुसरी गोष्ट आहे. कारण सायकोलॉजीचा मी अभ्यास करताना फक्त याचा विषय म्हणून कधीच अभ्यास केला नाही आणि मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की प्रत्येकाने त्या विषयाचा अभ्यास करावा. MPSCचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थ्यांनी सायकोलॉजीचा ॲटलिस्ट बेसिक लेवलला तरी अभ्यास केला पाहिजे. कारण त्यात येणारे ताणतणाव, आपण आता ताणतणाव खूप मोठा शब्द झाला, टेन्शन वगैरे, टेन्शन म्हटलं तर बरं वाटतं. टेन्शन, ताणतणाव हे सगळ्या गोष्टी आपल्याला येतात, नाही असं नाही, फ्रस्ट्रेशन येतं. पण त्याला सामोरं जाण्यासाठी इतक्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत ना की त्या आपण अभ्यास करता करता आपल्याला सहज करून जातात. बरोबर, अभ्यास कसा करावा, मेमराईज कसं करावं. मी सायकोलॉजीच्या काही म्हणजे स्पष्टपणे सांगायला हरकत नाही की मी जवळपास आज जे पद मिळालं ते फक्त त्या विषयामुळे मिळाले आणि त्या विषयामधल्या ज्या गोष्टी मी अभ्यासल्या त्या मी अंगीकारल्या. म्हणून त्या मला म्हणजे आज इतकं सांगायला बरं वाटतं की सायकोलॉजी विषयामुळे मी केवळ इथं उभा आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने जितकी माहिती मला उपलब्ध झाली ती माहिती मी इम्प्लिमेंट केली. पेपर लिहिताना सर मुकुंद संग्राम सर आज इथं आहेत, मला त्यांचाही म्हणजे आज बरं वाटतं की ते आज माझ्या सत्काराला इथं उभं आहे. कारण मी देखील हाडाचा पत्रकार, त्याचा मला खूप म्हणजे आता बोलायला हरकत नाही, मला किडा होता सर खूप पत्रकारितेचा. मी रानडे इन्स्टिट्यूटमधनं जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं, तेही माझ्या वडिलांमुळे. त्यातही माझा काय म्हणजे काय करायचं काय मला काय आपलं फक्त उड्या मारायचं एवढंच माहिती. बाकी सगळं त्यांनी आज हे ड्रेस घातले. माझं जर का व्यक्तिमत्व सरांनी सांगितलं व्यक्तिमत्व कसं पाहिजे, अधिकाराला साजेचं व्यक्तिमत्व माझं अजिबात नव्हतं. ते घडवलं फक्त माझ्या वडिलांनी. आजचा ड्रेस मी घालून आला तो देखील त्यांनी घालून आले, दाढी केलेली नाही ती चुकून राहिली. संग्राम सर, मी रानडे इन्स्टिट्यूटमधनं मराठी जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं. मी रानडे इन्स्टिट्यूटचा टॉपर आहे जर्नलिझमला, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. या जर्नलिझमचा मला वडील माझे सांगायचे की तुला खूप फायदा होईल त्याचा किंवा काय, पण त्यावेळेस माझी वृत्ती किंवा माझे व्यक्तिमत्वच असं की सगळंच लाईकली घ्यायचं. मे बी MPSC लाईकली घ्यायचं नाही, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यावेळेस ते सांगायचे, पण म्हटलं आता चला आपल्याला त्यांनी सांगितलं आहे घ्या ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर बरेचसे गेस्ट लेक्चर तिकडे यायचे. ते लेक्चरच्या माध्यमातून लेक्चर ऐकता मग मला आवड निर्माण झाली की चला आपण ही माहिती आपल्याला कळल्यानंतर. पण तिथे एक फायदा झाला, तिथं मी माझी सायकोलॉजी इम्प्लिमेंट करायचो. कसं, ती बातमी त्यांनी मला बातमी लिहायला सांगितली एखादी, तर ती मी एकदाच वाचायचो आणि घरी येईपर्यंत त्याचा रिहर्सल करायचं. आपण बऱ्याचदा अभ्यास करताना रिहर्सल करत नाही, आपण उजळणी हा शब्द वापरतो पण त्याची रिहर्सल मनातल्या मनात कधीच होत नाही. मला असं सांगायला तर सगळेच आहेत, लेडीज पण आहेत, पण मी ज्यावेळेस संडासला जायचं त्यावेळेस मी अगोदर काय वाचले तेच माझ्या डोक्यात. काय खालचे करायचे ओरडत पण असते नळ बंद करा म्हणून पाण्याचा किंवा काय, पण तेच काम डोक्यात राहायचं की आपण काय वाचलं. आणि ही जी उजळणी, हीच उजळणी खूप महत्त्वाची. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती पुस्तकं वाचली, त्या पुस्तकातला किती भाग तुमच्या लक्षात राहिला आहे, भाग किती लक्षात राहिला हे महत्त्वाचं आहे. पुस्तकं किती वाचली मला नाही वाटत ते माझ्या दृष्टीने तितकं महत्त्वाचं आहे. कारण की युनिक अकॅडमीचे मी नक्कीच आभारी आहे. कारण GS साठी, जनरल स्टडीसाठी मी सर्वस्वी फक्त युनिक अकॅडमीचं एकच पुस्तक वाचलं, भाग 1. बस भाग 1 तेवढंच पुस्तक वाचलं. माझा पहिला अटेम्प्ट असल्यामुळे मला माहीत नाही मला त्यात किती मार्क्स पडले, पण जर का मी पास झाल्याने पोस्ट मिळाली तर नक्कीच मला पासिंग पुरते तरी मार्क मिळाले असतील. आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये तेवढे मार्क मिळाले, एक पुस्तक मला सफिशियंट झालं, ते म्हणजे युनिक अकॅडमी. ते पुस्तक जर का तुम्ही रेग्युलरली 1 तासभर जरी वाचलं, मी जसं वाचलं, आता माझा अनुभव इतका डांगा नाही तरी मी सांगेल की मी ज्या पद्धतीने अभ्यास केला, मी रोज 2 ते 2.5 तास अभ्यास करायचो. मला वाटलं की मी फुटबॉल खेळायला जातो, मी फुटबॉलचा खूप शौकीन आहे, मी जिल्हा स्तरावरती फुटबॉल खेळवले. आता पाय मोडलं म्हणून सोडून द्या, आता फुटबॉल वगैरे सगळं बंद आहे. पण मला ज्यावेळेस कंटाळा आला, अभ्यास करायचा नाही, डोक्यात विचारायला नाही करायचं की नाहीच करायचा, ओढून ताणून अभ्यास करून कधीही होत नाही. आणि MPSCमध्ये तर कधीच होत नाही. कारण आपण ज्या ज्यावेळेस ओढून ताणून अभ्यास करतो त्यावेळेस फ्रस्ट्रेशन नावाची गोष्ट निर्माण होते. कधी व्हायचं, काय होणार, कधी परीक्षेचा रिझल्ट लागणार, पेपर कसा जाणार, मग ते प्रश्नपत्रिका आठवायला. ज्या मला तर माहीत नाही, कारण मी जुनेच प्रश्नपत्रिका ज्या आल्या होत्या संच त्या सोडवलेल्या, पण त्याचसारखं डोळ्यासमोर न्यायचं. असा प्रश्न आला तर, तसा प्रश्न आला तर त्याचं उत्तर कसं घ्यायचं आणि त्याचं उत्तर कसं घ्यायचं. त्यामुळे फ्रस्ट्रेशनमध्ये अजिबात कोणी अभ्यास करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. ज्यावेळेस कंटाळा येईल त्यावेळेस स्पष्टपणे आपण सगळा आपला बोलविस्तार बाजूला ठेवायचा. हां,
कुणाला कसे प्रत्येकाला आपापली आवड असते, कुणाला पिक्चर बघायला आवडतं, कुणाला मित्रांच्या गप्पा मारायला आवडतं, कुणाला फिरायला आवडतं. त्याने आपापली आवड नक्की जोपासावी, कारण तोच तुम्हाला खूप मोठा बूस्ट आहे. नंतर तुम्ही परत अभ्यासाला बसता त्यावेळेस तो अभ्यास करताना इतका फ्रेशनेस असतो की पण मी परत तुम्हाला सांगेल, इथेही माझी सायकोलॉजी परत आठवी. मी ज्यावेळेस अभ्यासाला बसायचो त्यावेळेस अगोदर काय वाचलेलं आहे ना ते सगळं मी आठवायचा प्रयत्न करायचो. आणि एखाद दुसरा शब्द का आठवायचा, तो आठवला की वहीवर लिहून ठेवायचं की हे आपल्याला एवढं आठवलेलं आहे. त्यानंतर ती उजळणी करायचो. नंतर परीक्षेच्या 1 महिना अशी परिस्थिती होती की मी सायकोलॉजीचा पुस्तक आहे माझं, कोलमंत म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये 298 पाने. त्या 298 पाण्यामधलं 15 पानावर काय आणि 16 पानावर काय आणि 298 पानावर काय हे देखील मी आजही चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, फक्त त्या एका रिहर्सलमुळे आणि सायकोलॉजिकल टेक्निक वापरण्यामुळे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आताच्या नवीन सिलेबसचा. तर मी नवीन सिलेबसचा असल्यामुळे इथं जे नवीन विद्यार्थी असतील ते खूप लकी असं मी म्हणेल सर. कारण माझ्यासारख्यांना किंवा मी जे परीक्षेला अप्रोच झालो त्यावेळेस मला कळलं माझ्या दृष्टीने जुना सिलेबस नवीन सिलेबस हा काही फरकच नव्हता. माझ्या दृष्टीने सिलेबस आहे. शाळेमध्ये मी जसा अभ्यास केला तोच पद्धतीचा अभ्यास मला आता इथे आहे. त्यामुळे जुना सिलेबस काय होता याची भीती मनात नव्हती. हा प्लस पॉईंट होता. हा मी प्लस पॉईंट घेतला आहे. ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला जुना सिलेबस माहिती, नवीन सिलेबस असा असेल आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्या पद्धतीने तुम्ही जर का अभ्यास केला तर यश नक्की आहे. सायकोलॉजीमध्ये परत आता मी म्हणाले सायकोलॉजी जास्त काय खरं नाही याचं, म्हणजे माझी सायकोलॉजी थोडी बिघडलेलीच आहे. फ्री विल हा एक शब्द आहे. फ्री विल म्हणजे जे तुमच्या मनाला वाटतं आणि ज्या वेळेला वाटतं ते तुम्ही नक्की करा. माझे वडील मी शाळेत असल्यापासून मला सांगतात की तुला अधिकारी वाटते. मला असं वाटतं जर का जुन्या सिलेबसनुसार माझं असतं तर मी आज नक्की डेप्युटी कलेक्टर झालो असतो. कारण बऱ्याचशा बॅच अशा गेल्या की त्यावेळेस मी परीक्षेला इलिजिबल होता, मी बसू शकलो असतो आणि अभ्यासही झाला होता, केलाही असता. पण त्यावेळेस मी तितकं सकारात्मक दृष्टीने घेतलं नाही त्या परीक्षांकडे. याची चूक आज जाणवते. आज इथं बसल्यानंतर सगळ्या सरकारांचं मनोगत ऐकल्यानंतर असं कळतं की आपण त्या मनाला खूप मूर्ख ठरलो की आपण खूप उशिरा सुरुवात केली. ही सुरुवात मी खूप लवकर केली असती तर मे बी कदाचित चित्र वेगळं असलं असतं. तरी असं कुंभार सरांनी त्याचं प्रॉमिस केलं की पुढच्या नक्की तुमच्या हस्ते सत्काराने येत असेल. मी तुम्हाला नक्की प्रॉमिस देतो. धन्यवाद.